नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला जोरदार फटका बसलाय। गेल्या निवडणुकीत केवळ एक जागा मिळालेल्या काँग्रेसने आता 13 जागांवर जोरदार मुसंडी मारली आहे आणि भाजपच्या जागा 23 वरून घटून आता 9 झालेल्या आहेत। अनेक जातीय समीकरण याला कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे। अनेक ठिकाणी जातीय मुद्द्यांचं राजकारण झालं असंही बोललं जात आहे। मराठा, दलित आणि मुस्लिम या मतांचा महाविकास आघाडीला फायदा झाला तर भाजपला याच मतांचा सर्वाधिक फटका बसल्याचं आकडेवारीतून समोर आलंय। मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघात महायुतीचं मताधिक्य नेमकं याच समीकरणामुळे घटलं असं म्हटलं जात आहे। नेमकं आता हे मराठा, मुस्लिम आणि दलित मतांचं चक्रव्यूह महायुती कसं भेदणार आणि आगामी विधानसभा निवडणुकीला महायुती कसं सामोरं जाणार हे पाहावं लागणार आणि याच विषयावर आपल्याला चर्चा करायची आहे। या मुद्द्याच्या अनुषंगाने नेमकं मराठा, मुस्लिम आणि दलित या मतांचं राजकारण कसं केलं गेलं आणि महाविकास आघाडीला त्याचा कसा फायदा झाला या सगळ्याचं विश्लेषण आपल्याला करायचं आहे। मात्र सुरुवातीला आपण आपले पाहुणे या चर्चेमध्ये जे सहभागी होणार आहेत त्यांची ओळख करून घेऊयात आणि काही मुद्द्यांवर नजर टाकून पुन्हा चर्चेकडे येऊयात। विनय सहस्त्रबुद्धे भाजपचे नेते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत यावर बोलण्यासाठी। त्याचबरोबर सामाजिक विश्लेषक प्रकाश पवार हे सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। या दोघांकडून मी हे सगळे मुद्दे आणि हे सविस्तर विश्लेषण जाणून घेणार आहे। मात्र त्यापूर्वी ग्राफिक्सवर एक नजर टाकूयात। मुस्लिम दलित चक्रव्यूह महायुती कसं भेदणार पहा। मुंबईत ठाकरे गटाच्या उमेदवारांना मुस्लिम आणि दलित मतांचा फायदा झालाय तर दुसरीकडे मुस्लिम दलित मतांचा भाजपला फटका बसल्याचं उघड होतंय। मुंबईत ठाकरे गटाच्या उमेदवारांना मुस्लिम आणि दलित मतांचा फायदा झालाय। विधानसभेसाठी मुस्लिम आणि दलित मतं मिळवण्याचं महायुतीसमोर आता आव्हान असणार आहे। तर संविधान बदलाच्या मुद्द्यावर महायुतीला आघाडीनं झटका दिलाय। मराठा, मुस्लिम, दलित मतं लोकसभेत आघाडीला गेल्याचं उघड झालंय। तर ही बाब लक्षात घेत भाजप आता सावध झाला आणि मोदींच्या मंत्रिमंडळात त्याचं प्रतिबिंब उमटल्याचं दिसलंय। मोदींच्या मंत्रिमंडळात पण सोशल इंजिनिअरिंग केलं गेलंय। मोदींचं मंत्रिमंडळ नेमकं कसं आहे आपण त्यावर सुद्धा एक नजर टाकूयात। ओबीसी समाजाला 29 मंत्रिपदं मिळाली आहेत। जनरल म्हणजे ओपनसाठी 28 मंत्रिपदं आहेत। एससी 10 मंत्रिपदं, एसटी या प्रवर्गासाठी 5 मंत्रिपदं तर 7 महिला या मोदींच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात असणार आहेत। दरम्यान भाजपला लोकसभेत झटका का बसला याचं फडणवीसांनी विश्लेषण केलेलं आहे। फडणवीस नेमके काय म्हणाले, त्यांच्या भाषणामध्ये नेमके कोणते मुद्दे होते आपण पाहूयात। फडणवीसांच्या मते संविधान बदलाचं खोटं नॅरेटिव्ह विरोधकांनी रचलं आणि त्याचा फटका आपल्याला बसला। विशिष्ट समाजाची मतं ठाकरेंच्या शिवसेनेला मिळाली असं सुद्धा फडणवीसांचं विश्लेषण आहे। त्यांचा रोख मुस्लिम मतांकडे आहे। मराठी लोकांनी ठाकरेंना मुंबईसह कोकणात नाकारल्याचा मुद्दाही फडणवीसांनी कालच्या आपल्या भाषणात मांडला। मराठा आरक्षण भाजपनं दिलं, मतं मात्र विरोधकांना गेली असं सुद्धा निरीक्षण फडणवीसांनी या भाषणादरम्यान नोंदवलंय। दरम्यान केंद्रात मंत्री पण महाराष्ट्रात जातीय समीकरण जमलं का ते सुद्धा पहा। नेमकं महाराष्ट्रातल्या मंत्र्यांच्या मागे नेमकं जातीय समीकरण काय पहा। नितीन गडकरी कॅबिनेट मंत्री आहेत, विदर्भातले बडे नेते आहेत। पियुष गोयल कॅबिनेट मंत्री आहेत, कॉस्मोपॉलिटन चेहरा आहे। त्याचबरोबर बिगर मराठी मतं खेचण्यासाठी महायुतीकडनं त्यांचा विचार झालाय। रक्षा खडसे राज्यमंत्री आहे। उत्तर महाराष्ट्रात भाजपला मोठा फटका बसला आणि त्यामुळे त्यांची मंत्रिपदी वर्णी लागल्याचं बोललं जात आहे। प्रतापराव जाधव मराठा मतं आकर्षित करण्यासाठी आणि विशेष करून बुलढाण्यातनं ते निवडून येतात। त्यांच्या आसपास पश्चिम विदर्भ असेल आणि मराठवाड्यातला काही भाग असेल तिथं भाजपला यश मिळालेलं नाही आहे, त्यामुळे त्यांचा विचार झालाय। रामदास आठवले दलित मतांसाठी बेगमी केल्याचं या मंत्रिपदाच्या नियुक्तीवरनं दिसतंय आणि मुरलीधर मोहोळ पुण्यावर लक्ष केंद्रित करून मराठा चेहरा संधी देण्याचा प्रयत्न झालाय। संघनिष्ठ अशी त्यांची ओळख आहे आणि त्या अनुषंगानं त्यांची ही निवड झाल्याचं बोललं जात आहे। आणि याच संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत विनय सहस्त्रबुद्धे भाजपचे नेते आहेत आणि त्याचबरोबर प्रकाश पवार राजकीय विश्लेषक आहे। आपण दोघांकडे जाऊयात। सुरुवातीला मी विनयजी तुमच्याकडे येतो। भाजपला दलित, मुस्लिम आणि मराठा या वोट बँकेचा फटका बसल्याचं बोललं जात आहे। तुम्हाला या सगळ्या विश्लेषणात कितपत तथ्य वाटतंय? असे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघात भारतीय जनता पार्टीमध्ये
आम्ही समाजाला फ्रॅगमेंट करून, म्हणजे तुकड्या तुकड्यामध्ये समाजाला बघून कुणाची मतं, कुणाला कोणता समाज कुणाच्या मागे असं विश्लेषण करणं सामान्यतः टाळतो. आज जे म्हटलं जात आहे की यांना अमुक समाजांची मतं मिळाली नाही, तमुक समाजांची मतं मिळाली नाही, हा एक प्रकारे विश्लेषकांनी काढलेला निष्कर्ष आहे. याला वस्तुस्थितीचा, याचं कारण मत देतो आपण त्यावेळी त्या मतदाराची जात काही मतपेटीवर मतपेटीत जाणाऱ्या मतावर किंवा ते बटन दाबलं जातं, ते बटन दाबताना त्याच्या सामाजिक पार्श्वभूमीचा उल्लेख येत नसतो. त्यामुळे हा विश्लेषकांचा मुद्दा आहे. कदाचित विश्लेषकांचं म्हणणं बरोबर असेल, कदाचित चूक असेल, परंतु हा एक अंदाजाचा किंवा अटकळबाजीचा प्रकार आहे. व्यक्तिशः आम्हाला सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या सूत्रानुसारच प्रचार करण्याची एक प्रकारची पद्धत आमच्याकडे विकसित झालेली आहे. याचा अर्थ असा नाही की समाजाच्या विविध घटकांना बरोबर न घेता केवळ सगळ्या समाजाला अपील करून आपण पुढे जाऊ शकतो असा याचा अर्थ नाहीये. कारण प्रत्येक समाजाच्या किंवा समाज घटकांच्या वेगवेगळ्या ऍस्पिरेशन्स, वेगवेगळ्या आकांक्षा असतात, वेगवेगळे चिंतेचे विषय असतात आणि त्याची योग्य दखल भारतीय जनता पार्टी नेहमीच घेत आलेली आहे. आपल्याला माहिती आहे की पूर्वी म्हणजे जनसंघ काळातून नंतर भारतीय जनता पार्टी पर्वात आम्ही गेलो तेव्हा महाराष्ट्रामध्ये माधव म्हणजे माळी, धनगर आणि वंजारी अशा प्रकारचं एक समीकरण महाराष्ट्रामध्ये अतिशय यशस्वीपणे राबवलं गेलं होतं. कारण या समाजाच्या नेत्यांना एक प्रकारे पुढे चाल देऊन, त्यांना अधिक प्राधान्य देऊन त्यांच्या हाती नेतृत्वाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या सोपवण्याचं काम त्या काळच्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी केलं. आणि आज भारतीय जनता पार्टीचं जर एक सामाजिक कॉम्पोजिशन आपण पाहाल, म्हणजे जेवढे म्हणून आमदार आहेत, खासदार आहेत त्यांचं, तर त्याच्यामध्ये सर्व समाजाचं प्रतिबिंब पडल्याचं आपल्याला दिसतं. आपण बघा कुणाकुणाला मंत्रिपद मिळाली आहेत त्याची यादी सांगितली, त्याच्यामध्ये हे प्रतिबिंब आपल्याला दिसतं. आणि त्यामुळे दलित, मुसलमान किंवा ज्याला अन्य मागासवर्गीय म्हणतात ते, किंवा मराठा, या सगळ्या समाजाच्या सर्व समाज बांधवांना आपल्या पक्षाच्या दृष्टीने अनुकूल करून घेणं या पद्धतीने आमचं काम सुरू असतं. त्याच्यामध्ये अर्थातच जे मानबिंदूचे विषय आहेत ते, जे त्यांच्या अस्मितेशी जोडलेले विषय आहेत ते, या सगळ्या विषयांची योग्य दखल घेतली जाते. आणि त्यामुळे आपण बघितलं असेल की मराठा आपण जे आरक्षण दिलं त्या आरक्षणात म्हणजे आरक्षण दिल्यानंतर सुद्धा मराठा समाजाची मतं आपल्याला मिळालेली नाहीत. तर तुम्हाला असं वाटत नाहीये का की जो हा भाजपचा तुम्ही सांगताय जी आयडिओलॉजी ती मतदारांपर्यंत यावेळेला नीटपणे पोहोचली नाही? हा विश्लेषणाचा भाग आहे. याच्याबद्दलची आंतरिक चर्चा करू. देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा एक कयास मांडलेला आहे आणि तो कदाचित बरोबरही असू शकतो, परंतु याला वस्तुस्थितीचा किती प्रमाणातला आधार आहे किंवा कोणत्या भागातला आधार आहे, सगळ्याच्या सगळ्या कुठलाही एक समाज, मराठा समाज, कोणताही दुसरा समाज हा एखाद्या पक्षाच्या विरोधात गेला असं म्हणणं मला असं वाटतं की हे काही वस्तुस्थितीला धरून असेल असं मला वाटत नाही. एक विद्यार्थी आहे ना त्यात मी सांगतो. परंतु देवेंद्रजी अर्थातच अनुभवी आणि ज्येष्ठ नेते आहेत, त्यामुळे त्यांनी जे म्हटलंय त्याच्यात तथ्य असणारच. परंतु मला म्हणण्याचा मुद्दा असा की
शेवटी कसं असतं की तुमची विचारधारा, तुमची दृष्टी, समाजाच्या एकोप्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न, तुम्ही मांडलेली धोरणं हे समाजापर्यंत तुम्ही किती परिणामकारकतेने पोहोचवता तो मुद्दा असतो. आणि कदाचित त्यामध्ये आम्ही कमी पडलो, ज्यामुळे संविधान बदलाविषयीचं अगदी अगदी त्या मुद्द्याकडे मी येणार आहे तुमच्या. मात्र याच मुद्द्यावर मी प्रकाश पवार सरांकडे जाणार आहे. प्रकाश पवार सर, हे साधारण दलित मतांचा जर विचार केला, वोट बँक जे आहेत ते वेगवेगळे आपण त्यांचा विचार करू. दलित वोट बँक जर पाहिली तर 40 ते 45 मतदारसंघ असे आहेत विधानसभेतले की ज्याच्यावर थेट दलित मतांचा प्रभाव आहे आणि सगळ्या मतदारसंघात कमी अधिक फरकानं दलित मतं आहेत. आतापर्यंत ही वोट बँक होती दलितांची, ही काँग्रेसकडे बऱ्यापैकी होती. मधल्या काळात ती रिपाईचे वेगवेगळे गट असतील किंवा इतर गटतटात विभागली गेली. पण या लोकसभा निवडणुकीत असं दिसलंय की दलितांनी सरसकट मतं महाविकास आघाडीला दिलेली आहे. तुम्हाला कारण काय वाटतं? संविधान बदलाचा जो मुद्दा, ज्याच्यात भाजपला नीट खुलासा करता आला नाही आणि त्यामुळे एक भीती दलित समाजात होती की संविधान बदललं जाईल, हेच कारण तुम्हाला वाटतंय? पवार सर, माझा आवाज येतोय तुम्हाला? मला असं वाटतं की या पद्धतीचं जे विश्लेषण आहे ते खूपच वरवरचं आहे. समाज राजकारण जिथं असतं त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वेगवेगळ्या प्रकारचे सूर बाहेर येतात आणि ते सूर परस्परांच्या विरोधात आहेत याची सुद्धा चर्चा खूप मोठ्या प्रमाणावरती होत असते. आणि ते सूर म्हणजे प्रमाणबद्ध असतात असं नाही, त्या सुरांना आपल्या पार्टीला अनुकूल कसं करून घ्यायचं याच्याबद्दलचे डावपेच प्रत्येक पार्टी आपापल्या कुवतीनुसार, आपापल्या धोरणानुसार आणि त्यांच्याकडे उपलब्ध असणाऱ्या कार्यकर्त्यांनुसार ती ठरवते. यामुळे एकूण हे विधान की अमुक एक घटना घडली होती म्हणून त्याचा परिणाम किंवा फटका बसला, हे विधानच मुळात जातीच्या संदर्भातलं चुकीचं आहे. कारण एकूण भारतीय राजकारणामध्ये जातीने राजकीय काम करण्याची ताकद किंवा कुवत ती काही 100% नाही. ती कुवत साधारणपणे 25% खाली उतरलेली आहे. आणि 25% खाली जेव्हा सगळ्या जाती मिळून काम करत असतात तेव्हा एखादी जात अशी किती काम करेल की एखाद्या पार्टीला पराभूत करण्यासाठी, तर ती तितकंसं मोठं काम करू शकत नाही. परंतु त्याच्याविषयीची चर्चा मात्र खूप मोठ्या प्रमाणावरती होते. आता याची 2 उदाहरणं तुम्हीच सांगताय. पहिलं उदाहरण म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की राज्य घटनेच्या बद्दलची चर्चा खूप झाली आणि दलित समाजाने अगेन्स्ट वोटिंग बीजेपीच्या केलं. तर हा मुद्दा दलितांशी भिडवणं एका अर्थाने रॉंग गोष्ट आहे. राज्य घटनेचा संबंध इतर समूहाशी नव्हता का? तर इतर समूहांना देखील राज्य घटनेबद्दल काय वाटत होतं? त्यांना राज्यघटना हवी आहे, राज्यघटना नको आहे, राज्यघटनेमध्ये बदल करायचा आहे, याच्याबद्दलची त्यांची मतं म्हणून सुद्धा एक कन्फर्म मतं होती. त्याच्यामुळे एकच घटना टोटल एखाद्या पार्टीच्या अगेन्स्ट गेली घटना दुरुस्तीच्या बद्दलची, हे काय मला तर्कशास्त्रदृष्ट्या पटत नाही. दुसरा मुद्दा आहे की तुम्ही मराठ्यांच्या बद्दल जर म्हणायला गेला तर मराठ्यांच्या बद्दल मराठा चेहरा बीजेपीने देण्याचा प्रयत्न खूप पाळलेला होता. म्हणजे अगदी तुम्ही म्हणताय ती जरी उदाहरणं घेतली असेल, सातारा असेल, हे 2 मतदारसंघ आणि त्या मतदारसंघांच्या नंतर आता मंत्रिमंडळाची त्यांनी पुनर्रचना करताना पुणे असेल आणि बुलढाणा असेल यांना अग्रक्रम दिला. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा याच्यामध्ये येतो तो अत्यंत महत्वाचा की भाजपशी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची युती होती. हे दोन्ही मराठी चेहरेच होते आणि यांनी भाजपसाठी प्रचार केला की नाही? केला. म्हणजे याचा अर्थ असा होतो की मराठ्यांना संघटित करण्याचा प्रयत्न भाजपने केला. मराठा वोटर्स जर तुम्ही 4-5 गटात विभागले, कमीत कमी 4, तर त्यातला 4था हिस्सा भाजपकडे जातो आणि तो
गेलं नाही असं विधान करताच येत नाही. आणि तसं विधान जर करायचं असेल तर मग त्याला खूप मोठा डेटा हाताशी उपलब्ध पाहिजे. नुसतं असं भावनिक विधान करून चालत नाही. पण प्रकाश पवार सर, आपण हा फक्त राजकीय अंगानं मराठ्यांचा विचार करतो, म्हणजे आरक्षणाचा जो एक फटका आहे तो सत्ताधाऱ्यांना बसला, किंवा आरक्षणाच्या आंदोलनाची जी हाताळणी सत्ताधाऱ्यांमार्फत सदोष पद्धतीनं केली गेली त्याचा फटका बसल्याचं बोललं जात आहे. पण कुठेतरी शेतीतला डिस्ट्रेस जो आहे, म्हणजे आपण एकीकडे असं म्हणतोय की शेतकरी बऱ्यापैकी कुणबी आणि मराठा समाजातनंच मोठ्या प्रमाणावर शेतकरी आहे, तो डिस्ट्रेस सुद्धा याला कारणीभूत ठरला असं वाटतंय. मला असं वाटतं की शेतीचा प्रश्न आणि जातीचा प्रश्न हे दोन वेगवेगळे आहेत. शेतीच्या प्रश्नाला जातीत घालणं हे एका अर्थाने रॉंग गोष्ट आहे, कारण शेतीचा प्रश्न हा उत्पादनाच्या वाढीचा प्रश्न आहे, खरेदी विक्रीचा प्रश्न आहे. आणि त्यांना शेती आवडती ना आवडती, शेतीतून बाहेर पडणं आणि दुसऱ्या व्यवसायामध्ये जाणं, दुसऱ्या क्षेत्रामध्ये संधी मिळणं न मिळणं हा एकूण इकॉनॉमीवरती आधारित डिपेंड प्रश्न आहे. परंतु तो केवळ मराठ्यांनाच छळतोय असा मुद्दा होत नाही. हा प्रश्न मराठे सोडून इतरही जाती समूहांना छळणाराच आहे. त्याच्यामुळे शेती क्षेत्रामध्ये जे जे गुंतलेले आहेत ती काही एक जात नाही. आणि मराठ्यांची लोकसंख्या बोलताना लोक प्रचंड मोठी फुगवून सांगतात, परंतु तुम्ही नीट ग्राउंडवरती बघितलं तर अगदी अलीकडच्या कालखंडामध्ये 1931च्या सेन्सस वरती आधारित सुद्धा मराठ्यांची लोकसंख्या 29% कुणब्यांसह होती. त्यातले कुणबी 10-12% जर तुम्ही काढले तर मराठ्यांची लोकसंख्या साधारणपणे 15-16% आसपास येते. आणि 15% किंवा 16% समाज हा एका अर्थाने पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या विभागामध्ये विभागलेला आहे. त्याच पश्चिम महाराष्ट्रामध्ये 2 जागा भाजपच्या निवडून आलेल्या आहेत. याचा अर्थ शेतकऱ्यांचे प्रश्न साताऱ्यामध्ये पण होते आणि शेतकऱ्यांचे प्रश्न पुण्यामध्ये पण होते. म्हणजे याचा अर्थ असा होतो की शेतकऱ्यांच्या प्रश्नावरतीच सगळे मतदारसंघ पलटले गेले आणि ते मराठा म्हणून जात होती त्यांची समस्या होती असा त्याचा अर्थ होत नाही. ती ओबीसी मधल्या वंजाऱ्यांची समस्या होती, माळ्यांची समस्या होती, धनगरांची समस्या होती आणि तेल्यांची समस्या होती, असं याच्याकडे पाहिला पाहिजे. अगदी सहस्रबुद्धीजी, दुसरा एक मुद्दा असा होता की मुस्लिम मतं यावेळेला कधी नव्हे ती उद्धव ठाकरेंना मिळाल्याचा पण एक विश्लेषण त्या अंगाने सुद्धा केलं जातं. प्रामुख्यानं मुस्लिम मतं भाजपलाही अशी एक गठ्ठा वोट बँक कधी मिळाल्याचं यापूर्वी कधी विश्लेषण झालं नव्हतं. तशी भाजपची लौकिक अर्थानं ही मतं मानली जात नाहीत. पण यावेळेला भाजपने प्रचारात काही मुद्दे चुकवले आणि त्याचा फटका भाजपला बसला आणि मुस्लिम मतं ही एक गठ्ठा महाविकास आघाडीकडे गेली असं विश्लेषण केलं जातं. उदाहरणार्थ मुस्लिमांच्या संपत्तीच्या म्हणजे संपत्तीबाबतचं एक पंतप्रधानांचं जे वाक्य होतं की तुमची संपत्ती घेऊन ती त्यांना वाटली जाईल. त्याचबरोबर मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा आला होता, त्याला सुद्धा नीट ॲड्रेस तो न झाल्यामुळे हा सगळा परिणाम झाल्याचं बोललं जातंय. मुस्लिम मतं एक गठ्ठा होण्यासाठी भाजपची सदोष प्रचार यंत्रणा कारणीभूत ठरल्याचं बोललं जातंय. या आरोपात तुम्हाला कितपत तथ्य वाटतंय? सगळ्यात प्रथम मी विश्लेषक या नात्याने आणि ज्येष्ठ प्राध्यापक असलेल्या प्रकाश पवारांच्या सर्व विधानांशी पूर्णतः सहमती आधी दर्शवतो. याचं कारण आपण समाजाला तुकड्या तुकड्यात पाहणं आणि सर्व समाजाचे हे घटक हे एकगठ्ठा पद्धतीने मतदान करतात असं मानणं हा मला असं वाटतं की भारतीय मतदाराचा एक प्रकारे उपमर्द आहे, अपमान आहे. कारण आपण काही म्हणजे गुरांचा कळप आहोत अशा पद्धतीने जर समाजाकडे बघत असू तर मला असं वाटतं की ते चुकीचं आहे. आणि त्यामुळे मुसलमान समाज सुद्धा एक गठ्ठा पद्धतीने आताच्या काळात देखील मतदान करत असेल यावर समाजशास्त्राचा एक विद्यार्थी आणि त्यांनी माझा खरं म्हणजे विश्वास नाही. आता तुमचा जो प्रश्न आहे की मुसलमान समाजाची मतं तुमच्या प्रचारामुळे तुमच्याकडून गेली, तर मी त्यावर 2 मुद्दे मांडू इच्छितो. पहिली गोष्ट अशी की याच्या पूर्वी मुसलमान आम्हाला मत देत नव्हते किंवा आताही त्यांनी दिली नाहीत असं मला वाटत नाही. अनेक मुस्लिम महिलांनी विशेषतः तिहेरी तलाक बंदीच्या संदर्भामध्ये पंतप्रधान मोदींची पाठराखण केलेली आहे. तो कायदा ज्यावेळी आला त्यानंतर मुस्लिम सत्यशोधक समाजाच्या एका शिष्टमंडळाबरोबर मी स्वतः पंतप्रधानांकडे गेलो होतो, ज्यांचं अभिनंदन या शिष्टमंडळाने केलं.
त्यामुळे मुसलमान समाजामध्ये आपल्या मुस्लिम भगिनींना न्याय मिळाल्याची एक भावना निश्चितपणाने तेव्हापासून आहे, जेव्हापासून हा कायदा आला आहे. आणि जिथपर्यंत बाकी दोन मुद्द्यांचा विषय आहे की मुस्लिम आरक्षण आणि दुसरा मुद्दा आहे की तुमची संपत्ती काढून त्यांना देतील, हे दोन्ही मुद्दे हे काही नवीन मुद्दे नाहीयेत. भारतीय जनता पार्टीने, आणि भारतीय जनता पार्टी कशाला, ज्यांना ज्यांना संविधानाविषयीची निष्ठा आहे त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की संविधान निर्मात्यांनी, आणि प्रकाश पवार साहेब माझ्यापेक्षा अधिक चांगलं सांगू शकतील, की ज्यावेळी संविधान सभेमध्ये चर्चा झाली की धर्माच्या आरक्षणावर, उपासना पद्धतीच्या आरक्षणावर, पद्धतीच्या आधारावर आरक्षण द्यावं का, त्यावेळी सर्व संविधान सभेने एक प्रकारे एकमुखाने त्याला नकार दिलेला होता. त्यामुळे संविधानाची जर आपण शपथ घेत असू, संविधानाविषयी आपण एकनिष्ठ असू, तर ज्यामध्ये पंडित नेहरूंचा देखील समावेश होता, अशा लोकांनी ज्याला विरोध केला आहे ते करता कामा नये ही भूमिका आहे. आणि काँग्रेसने ती भूमिका एक प्रकारे बाजूला सारली आणि त्या पद्धतीने आरक्षण देण्याकरता बरेच प्रयत्न केले. आता अनेक मुस्लिम बांधवांना ते ओबीसीतले आहेत या पद्धतीचं जे आरक्षण मिळते तो एक वेगळा विषय आहे, पण धर्माच्या आधारावर आरक्षण नावाचा जो विषय आहे त्या आरक्षणाला संविधान निर्मात्यांनी विरोध केला होता. आम्ही संविधानाशी एकनिष्ठ असल्यामुळे आम्ही तोच विरोध किंवा तीच भूमिका पुढे चालू ठेवली आहे. दुसरा मुद्दा जो संपत्तीचा आहे तो पुन्हा असाच आहे. 2008-9 मध्ये मनमोहन सिंगांनी हे म्हटलं होतं की देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुसलमानांचा आहे. आमचं म्हणणं आहे की पहिला अधिकार हा गरिबांचा आहे, आणि गरीब हे सर्व समाजामध्ये आहेत. त्या सगळ्या समाजातल्या सर्व गरिबांचा, सर्व वंचित, उपेक्षित, शोषित, पीडित, दलित या सगळ्या मंडळींचा त्यावर अधिकार आहे. ही आमची भूमिका आहे जी अधिक सर्वसमावेशक आहे. आणि ती मला असं वाटतं की विचार करणाऱ्या कुठल्याही मतदाराला, मग तो हिंदू असो, मुसलमान असो, मराठा असो, आणखीन कुठल्या समूहाचा असो, या सगळ्या समाजाला मान्य होण्याजोगी भूमिका आहे, कारण ती तर्कावर आधारित आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मुसलमान समाजाची मतं जर एकगठ्ठा पद्धतीने उद्धव ठाकरेंना गेली असतील, जसा की निष्कर्ष काढला जातो किंवा देवेंद्रजींनी तशा प्रकारचा कयास बांधला आहे, तो मला असं वाटतं की काँग्रेसने ज्या पद्धतीचा प्रचार केला आणि काँग्रेसने मुसलमान समाजाची दिशाभूल करण्याचं काम जे वर्षानुवर्ष चालूच ठेवलं आहे, त्या काँग्रेसच्या प्रभावाखाली आलेल्या आणि आता काँग्रेस शिवसेनेची युती असल्यामुळे त्यांच्याकडे गेलेल्या मतदारांना संबोधून किंवा त्यांना डोळ्यासमोर ठेवून देवेंद्र फडणवीस यांनी असं विधान केलं असेल. मला व्यक्तिशः असं वाटतं की विचारी मुसलमान हा अजूनही भारतीय जनता पार्टीच्या या इराद्यांमध्ये, या प्रकारच्या भूमिकांना समर्थन करणारा आहे आणि तो निश्चितपणाने आमच्या बाजूला. अगदी सहस्त्रबुद्धीजी, एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता असं एक विश्लेषण केलं जाते की लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा आंदोलन हाताळणीत झालेल्या चुका कारणीभूत ठरल्याचं बोललं जात आहे. पुन्हा एकदा जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत आणि पुन्हा एकदा त्याच पद्धतीची वातावरण निर्मिती होत असल्याचं दिसतंय जवळपास, की आता विधानसभेच्या आधी सुद्धा कदाचित हे आंदोलन पुढे जाऊ शकतं. अशा वेळेला तुम्हाला काय वाटतं की सरकारनं आता ज्या चुका आधीच्या आंदोलन हाताळणीत झाल्या होत्या त्या टाळण्यासाठी काय केलं पाहिजे? मला विचारताय का प्रकाशजी? तुम्हालाच सहस्त्रबुद्धीजी. नाही, असं आहे की जुना इतिहास जो आहे तो सगळ्यांना माहिती आहे, परंतु भारतीय जनता पार्टीने आणि आता पवार साहेबांनी त्याचा उल्लेख केला की टिकणारं आणि प्रामाणिकपणे मराठा समाजाच्या सगळ्या वेदना, त्यांच्या सगळ्या समस्या यांना ऍड्रेस करणारं, यांना एक प्रकारे त्याच्यावर उतारा म्हणून अशा प्रकारचं आरक्षण देण्याचा प्रामाणिक प्रयत्न पहिल्या कार्यकाळामध्ये केला. दुर्दैवाने नंतरच्या आलेल्या सरकारने त्याचा जो पुढचा कारवाईचा भाग करायला हवा होता तो न केल्यामुळे ते आरक्षण टिकलं नाही. आता जे आरक्षण दिलेले आहे ते समाजाच्या सगळ्या या भावनांचा आणि वस्तुस्थितीचा विचार करून दिलेला आहे. आणि मला असं वाटतं की त्या आरक्षणामुळे स्वाभाविकरित्या मराठा समाजाच्या ज्या समस्या आहेत, जे प्रश्न आहेत, ज्या चिंता आहेत, त्यांची काळजी निश्चितपणाने घेतली जाईल. आता जरांगे पाटील हे का उपोषणाला बसले आहेत आणि नवीन कोणता मुद्दा आहे याबद्दलची स्पष्टता जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्या उपोषणाबद्दलची कोणती टिप्पणी करणं हे उचित होणार नाही. माझी खात्री आहे की सरकार त्या उपोषणाबद्दल चिंतित आहे आणि ते उपोषण संपावं याकरता पूर्वी जसे प्रयत्न झाले तसे सरकारातले, राज्य सरकारातले ज्येष्ठ आजही प्रयत्न आहेत. अगदी तुमचा मुद्दा लक्षात आला. एक शेवटचा मुद्दा, माझा चर्चेचा विषय वेळ संपतोय त्यामुळे शेवटचा मुद्दा मी प्रकाश पवार सरांकडे जाणार आहे. प्रकाश पवार सर, एक वंचित हा फॅक्टर या निवडणुकीत प्रामुख्याने दिसून आला की ज्या पद्धतीनं वंचितने 2019ला
महाविकास आघाडीला फटका दिला होता, म्हणजे काँग्रेस आघाडी त्यावेळेला होती, तशा पद्धतीने यावेळेला महाविकास आघाडीला फटका बसल्याचं दिसत नाही. वास्तवात पाहिलं तर साधारण 41 उमेदवार त्यांनी उभे केले होते, त्यातले 4 ते 5 ठिकाणी त्यांनी उमेदवारी मागे घेतली. साधारण 35 उमेदवार असताना सुद्धा वंचितचा तितकासा प्रभाव या निवडणुकीत जाणवला नाही. 2019ला जसा काँग्रेसला फटका बसला होता तसा भाजपला सुद्धा बसला होता. आणि त्यावेळेची वंचितची सर्व आकडेवारी मी स्वतः काढलेली होती. त्या आकडेवारीमध्ये जितका फटका काँग्रेसला बसला होता तसाच भाजपला बसलेला होता, हा निष्कर्ष निघालेला होता. आता त्या पार्श्वभूमीवरती आता जर विचार केला तर आताच्या काळामध्ये प्रतिसाद वंचितला मिळालेला कमी आहे, हा मुद्दा बरोबर आहे. परंतु वंचितची मतं कोणाकडे वळली तर वंचितची मतं काही प्रमाणामध्ये ती महाविकास आघाडीकडे वळली, हाही निष्कर्ष या वेळेचा बरोबर आहे. मुद्दा आता याच्या पुढचा आहे की यामुळे वंचित आघाडीचं मोठं नुकसान झालं का, तर मला असं वाटत नाही की त्यांचं मोठं नुकसान झालं. कारण त्यांना पाठीमागच्याही निवडणुकीमध्ये इतकी मतं मिळून सुद्धा जागांमध्ये रूपांतर करता आलं नव्हतं. आता जर त्यांची कडे मतं असती तरी जागांमध्ये काय रूपांतर झालंच नसतं. म्हणजे याचा अर्थ होतो की जागांमध्ये कसं रूपांतर करायचं याचं गणित वेगळं आहे. ते गणित वंचितने जुळवणं गरजेचं होतं, परंतु त्यांना मतं त्यांची एकगट्टा ठेवता आली नाहीत. याचं कारण वेगळं आहे. त्यांची त्यावेळी मुस्लिमांबरोबर एक आघाडी होती, ज्याला MIM बद्दलची आघाडी लोकसभेची म्हटलं जातं, ती होती. आणि त्या आघाडीच्या एकत्रीकरणातून त्यांच्या ती मतांची आकडेवारी वाढलेली होती, हेही तितकंच लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती मग मुद्दा येतो तो म्हणजे कोणता, वंचित समूह वंचित आघाडीकडे ज्या जाती आहेत त्या जातींचा कल 75% आजही आहे. परंतु त्यांच्या पुढचा मुख्य प्रश्न आहे की याचं जागांमध्ये कसं रूपांतर करायचं, आणि जागांमध्ये रूपांतर होत नसेल तर अल्टरनेटिव्ह मग दुसरा पर्याय कोणता, तर तो पर्याय एक महाविकास आघाडी आणि दुसरा महायुती असाच पाहिला गेलेला दिसतोय. आणि लोकसभेच्या सगळ्या जागा एकत्रित SC जागा केल्या तर महाविकास आघाडीच्या ज्या निवडून आलेत, याचा अर्थ हा होत नाही की म्हणजे दलित समूहाने केवळ महाविकास आघाडीलाच मतदान केलेलं आहे. कारण ज्या मतदारसंघात ते निवडून आले तिथं ओपन मधले सुद्धा मतदार आहेत, OBC सुद्धा मतदार आहेत. त्यामुळे OBC आणि ओपनच्या मतदारांनी सुद्धा त्या SC जागा निवडून आणलेल्या आहेत. याचाही सूत्र एकमेकाशी जुळवून पाहणं गरजेचं आहे. म्हणून मला असं वाटतं की केवळ वंचितचा जातीच्याच आधारावरती विचार करण्यापेक्षा वंचित ज्या मुद्द्यांना घेऊन एक आघाडीवरती त्यांचा अजेंडा आणत आहे तो व्यापक अजेंडा आहे, परंतु जागांमध्ये कसं रूपांतर करायचं त्याच्यासाठी त्यांना एक रोडमॅप तयार करावा लागेल. अगदी बरोबर आहे, तुमचं मुद्दा लक्षात आलेला आहे. प्रामुख्यानं लोकसभा निवडणुकींचं विश्लेषण करत असताना, त्यांच्या निकालाचं विश्लेषण करत असताना मराठा, दलित आणि मुस्लिम मतांचा फायदा महाविकास आघाडीला झाल्याचं बोललं जात आहे. मात्र वेगवेगळा असा विचार आपल्याला करता येणार नाही अशा स्वरूपाचं दोन्ही तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे जरी हा निकाल याचं विश्लेषण वेगळ्या अंगाने होत असलं तरी सुद्धा जातीय समीकरणं नव्याने मांडली जात आहेत आणि त्याचा कदाचित फायदा आणि तोटा विधानसभा निवडणुकांमध्ये सुद्धा दिसू शकेल आणि त्या अनुषंगानं सर्वच पक्षांनी काम करणं गरजेचं असल्याचं मत या चर्चेत व्यक्त झालंय. दोन्ही तज्ज्ञांचे धन्यवाद, त्यांनी या चर्चेत सहभागी होऊन आपापली मतं मांडली त्याबद्दल. आपण पाहतोय की महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांचा हा जो निकाल पाहताना या दोघांच्या रणनीतीचा विचार केला जातो आणि या रणनीतीमध्ये ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीनं आपले मुद्दे जोरकसपणे मांडले आणि त्याचबरोबर काही जातीय समीकरणं आखली होती त्याचा हा परिणाम असल्याचं बोललं जात असलं तरी सुद्धा असा वेगवेगळा विचार करता येणार नसल्याचं या चर्चेतनं समोर आलं. धन्यवाद.